नमस्ते टायटन्स. नमस्ते. तर मी ऋत्विक यादव, खगेश्वराचा फाउंडर, आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक उडण खटोला जो फक्त हवेत उडत नाही तर या देशाच्या विचारांना नवे उड्डाण पण देतो. टायटन्स, तुम्ही ड्रोन्स तर पाहिलेच असतील, पण तुम्ही कधी ड्रोन्स व विमानांची हायब्रिड व्हर्जन पाहिलीत का? मला वाटतं नसेल पाहिलं. तर मी तुमची ओळख करून देतो खगेश्वराचा के वायू. तर टायटन्स, भेटा भारताच्या सर्वात पहिल्या टिल्ट रोलर यंत्रणा असलेल्या हायब्रिड इव्हीटॉलला, जे हेलिकॉप्टरप्रमाणे टेक ऑफ आणि विमानाप्रमाणे हवेत झेपावतो. हे 100% इलेक्ट्रिक आहे आणि इतके शांत की गावातले कबूतर पण घाबरणार नाही. टायटन्स, आज पण भारताच्या काही दुर्गम भागांमध्ये सीमा चौक्यांवर लॉजिस्टिक व गंभीर मदत पोहोचायला तासनतास लागतात. इतकंच नव्हे तर पूरग्रस्त भागांमध्येही रेशन पोहोचायला उशीर होतो, कारण ह्या आपत्ती निवारण जागा, ह्या सीमा चौक्या, या सगळ्यांची आहे एकच अडचण. तर ते काय? ग्राउंडवर बॉटलनेक. खगेश्वराचा इव्हीटॉल 2 पट वेगवान आहे या सगळ्या पारंपरिक पद्धतीपेक्षा. मग त्या लद्दाखच्या टेकड्या असो किंवा सुंदरबनची बेटं, हे सरळ तिथेच उतरते, कोणत्याही रनवे शिवाय. इव्हीटॉल म्हणजे इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग व्हेकल, म्हणजे छोट्या जागेतून उडणार आणि लगोलग पोहोचणार. टायटन्स, आज अनेक ड्रोन्स GPS असूनही बऱ्याचदा रस्ता भटकतात, पण आम्ही बनवलेलं GPS डिनाइड बेस नॅव्हिगेशन सिस्टम आमच्या इव्हीटॉलला विचार करण्याची क्षमता देतं. म्हणजे जरी ती युद्धभूमी असो किंवा जंगल, तो त्याची कॅपेबिलिटी इन्हान्स करतो, तेही त्याच्या ऑनबोर्ड सेन्सरद्वारे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत तो स्वतःला बदलू शकतो, मग ऑपरेशन कोणतंही असो. या तंत्रज्ञानाचा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग आहे. लॉजिस्टिक्स आणि डिफेन्समध्ये. हेच नव्हे तर सीमा चौकी पुरवठ्यासाठीही, लॉजिस्टिक्स, शस्त्रे, बॉम्ब टाकण्यासाठीही, लॉइटिंग मुनिशनसाठी, औषधे पुरवठ्यासाठी, आपत्ती निवारणासाठी. इतकेच नव्हे तर अतिउंच जागी, दुर्गम जागी, तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा. टायटन्स, आम्ही फक्त एक इव्हीटॉल प्रोडक्ट बनवत नाही आहोत, आम्ही या भारताच्या पुढच्या डिफेन्स व लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरला उंचावर नेतोय. आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या या प्रवासात साथीदार बना, ज्यामुळे इव्हीटॉल एक प्रोडक्ट नाही तर एक संरक्षणात्मक शक्ती बनेल. आज आम्ही इथे 1.2 CR फॉर 6.5% इक्विटीच्या अपेक्षेने आलोय. तर टायटन्स, तुमच्यापैकी कोण आहे जो आमच्याशी हात मिळून भारताच्या पुढच्या उड्डाणामध्ये आमच्या खगेश्वराबरोबर पुढे जाईल? हे पहिल्यांदा झालंय की पिचची शेवटची ओळ संपण्यापूर्वीच कुणीतरी ब्लॉक बझर दाबलाय. बघा, मी अशी इन्व्हेस्टर आहे जी लांबूनच फाउंडरला ओळखू शकते. फार सुंदर कल्पना आहे. मला थोडीफार माहिती आहे या क्षेत्राबद्दल, त्यामुळे माझ्याकडून बझर दाबला गेला. अर्चनाजी, मी बोलू, मार्केट डिमांड घेऊ, बसू की सरळ ऑफरवर येऊ? नाही नाही नाही, तुम्ही सगळं करा, कारण खूप गरजेचं आहे ही टेक्नॉलॉजी समजून घेणं, विशेष करून जे आपले तरुण प्रेक्षक आहेत, कारण असे प्रोडक्ट्स, असे स्टार्टअप्स फार गरजेचे आहेत भारतात.